श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज शनिवार आहे. माझी मुलगी सकाळी सकाळी लवकर शाळेत गेली. आज तिला शाळेत पाठवल्यावरती नंतर मी दिवाबत्ती केलेली आहे, कारण की आज त्यांची सकाळी लवकरची शाळा होती. त्यानंतर आज मी खूप साऱ्या गोष्टी केल्या. जसं आज मी घर साफ केलं, कारण की खूप साफ करायचं होतं. काल पंखे साफ केलेले, आज बाकी सगळं घर साफ करायचं होतं. बाहेर आमच्या देऊळ आहे, जे आमचंच देऊळ आहे, माझ्या सासूनी बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये पिंडीची स्थापना मी केली आहे. तर ते देऊळ बाहेरून खूप घाण झालेलं, आतून पण साफ करायचं आहे. तर आज आम्ही बाहेरून साफ केलं देवळाला. त्यानंतर शॉपिंग केली भरपूर. पोराला गंधकाची टिकली लावायला तार हवी होती बनवून, तर ते देवाच्या टिकल्या लावायला तर तशा मी तार बनवून दिल्या. त्यानंतर एक साबण बनवला होता, तो साबण कट करून दिला पोरांना. तर खूप साऱ्या गोष्टी मी केल्या. खूप आनंदी होती मी आज दिवसभर. पण बोलतात ना की जास्त आनंदी व्हायचं नसतं. मग माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी होतं ज्याच्यामुळे त्याचा मूड ऑफ होतो. तसंच काही आज माझ्यासोबत झालं. खूप साऱ्या गोष्टी केल्यानंतर माझ्या मिस्टरांनी एक बियर आणली संध्याकाळी. तसं म्हणा, बहुतेकांचे मिस्टर पीत असतील. तुम्ही म्हणाल बियर आणली तर काय झालं, बियर पिली तर काय झालं. काही हरकत नाही एक बियर पिण्यामध्ये, पण बियर पियायला मना करते ही गोष्ट थोडी मागे जाऊन तुम्हाला सांगावी लागेल. ॲक्च्युली 2 वर्ष अगोदर त्यांना एक ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला होता. जेव्हा ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला तेव्हा खूप साऱ्या गोष्टी त्या महिन्याभरात घडल्या. त्यांचं राईट साईड पूर्ण पॅरालायसिस झालं होतं. त्यांना मी एका रात्रीत 3 हॉस्पिटल फिरवले. फर्स्ट मी मिलॅनियममध्ये ॲडमिट केलं. मिलॅनियममध्ये मी त्यांचं सिटी स्कॅन केल्यावर आम्हाला समजलं की त्यांच्या ब्रेनमध्ये ब्लिडिंग आहे, नसा फाटल्या आहेत आणि ब्लिडिंग होऊन गाठी झाल्या. त्यानंतर पोलॅरिसमध्ये नेलं. पोलॅरिस खारघरमध्ये हॉस्पिटल आहे, तिकडे नेलं. तिकडे न्यूरोसर्जन कोणच नव्हते, न्यूरोलॉजिस्ट पण नव्हते. माझी बहीण ज्युपिटरला कामाला आहे, तर तिने सांगितलं न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जन नाही आणि मग इथे ठेवणं रिस्की आहे, उद्या काय जास्त झालं मग तिथून मी सूरज हॉस्पिटलला माझ्या मिस्टरांना घेऊन गेली. सूरज हॉस्पिटलला डॉक्टर आर्यन पाटील आहेत, खूप छान न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांनी माझ्या आयुष्यात जे त्यांनी केलं आहे ना, त्यांचं उपकार मी कसेच फेडू शकत नाही. कारण की बोलतात ना, डॉक्टर म्हणजे परमेश्वर असतात, तसे ते माझ्यासाठी परमेश्वर आहेत. त्यांना तिकडे ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. फक्त काहीही होऊ शकतं, आपण त्याला टाळू शकत नाही. पण त्यांनी कदाचित माझ्या चेहऱ्यावर बघितलं की माहीत नाही मला, तेव्हा मी सगळ्यांच्या आजारपणामध्ये जाते. मी खूप स्ट्रॉंग आहे. कोणालाही हॉस्पिटलमध्ये जाणं, त्याचं सगळं करून मी देऊ शकते. पण बोलतात ना, एक डॉक्टर स्वतःच्या माणसाचं ऑपरेशन करू शकत नाही. ते मी खूप जवळून फील केलं आहे की मी इतरांना हॉस्पिटलला नेते. माझ्या सासूला नेलं आहे, माझ्या जावेला नेलं आहे, सगळ्यांना, माझ्या बहिणीच्या सासवांपर्यंत कोणाच्याही बरोबर मी दवाखान्यात जाऊ शकते. त्यांचं काहीही आहे, इंजेक्शन देताना, त्यांचं काहीही करताना मी बघू शकते. मी स्ट्रॉंगली डॉक्टरला प्रश्न विचारते. मी खूप हॉस्पिटलला गेल्यावर मी खूप एक स्ट्रॉंग कॅरेक्टर प्ले करते. पण जेव्हा ती गोष्ट मला माझा नवरा आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्या माणसासोबत हॉस्पिटलला जाणं एक वेगळं एक आयुष्यामध्ये मला धडा शिकून गेला. आणि त्यात एवढा मोठा आजार, ज्या माणसाला कधी सर्दी खोकल्यासाठी हॉस्पिटलला नेलं असेल नॉर्मल क्लिनिकमध्ये, जो माणूस कधीही उभ्या आयुष्यात माझ्यासोबत असताना ॲडमिट झाला नाही, कुठलाही त्याला आजार नाही, त्या माणसाला मी एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी हॉस्पिटलला नेते. हे पहिली गोष्ट तर हे मला मान्य नव्हतं की काय झालं माझ्या आयुष्यात अचानक, कसं काय झालं. आत्ता एखादा व्यक्ती आमच्या घरात, तेव्हा काम चालू होतं, तो ड्रिल मशीन घेऊन काम करतो आहे आणि अचानक कसं मला समजलंच नाही ते का आणि कसं झालं ते. त्यानंतर जे महिना होता, 21 दिवस तर ते ICUमध्ये होते. देवळात येऊन मी नारळ ठेवला, देवाला सांगितलं, परमेश्वरा, मला माहिती नाही माझ्या हातून असं काय चुकीचं घडलं किंवा माझ्या नवऱ्याच्या हातून काय चुकीचं घडलं, पण जे काही घडलं असेल ना, त्याची मी तुझ्याकडनं हात जोडून माफी मागते. आणि
एवढं तर मी कोणाचं वाईट नाही केलं की मला ही शिक्षा भेटायला पाहिजे. तर माझी जर चूक नसेल, माझ्या नवऱ्याची चूक नसेल ना, तर माझा नवरा जसा होता ना तसाच मला माझा नवरा हवा आहे. लोक जे मला टोमणे मारतायत किंवा लोक जे वाईट वाईट बोलतायत की नाही आता हा लुळा झाला, ह्याची आता गाडी जाणार, आता ह्यांचं सगळं संपलं, हे तू खरं करून दाखवू नको. कारण की मी इतकं वाईट कधीच कोणाचं नाही केलं. मी नेहमी सगळ्यांसाठी उभी राहिली. किती काही असू दे, माझ्या माणसाचं जर काही इश्यू आहे, माझ्या फ्रेंड्स असू दे, माझी फॅमिली असू दे, कोणासाठी पण मी माझ्या फॅमिलीसाठी आहे. मला प्राऊड आहे त्या गोष्टीचा की नाही, मी माझ्या फॅमिलीसाठी नेहमी आहे. तर तू माझ्यासोबत असं करू नकोस. मी एकाच व्यक्तीला माझं सर्वस्व आहे. म्हणजे झालं, माझं पण फर्स्ट मॅरेज झालेलं आहे, माझं डिवॉर्स झालं आहे, माझ्या मिस्टरांचं फर्स्ट मॅरेज झालं आहे. आम्ही सहा मुलं एकत्र राहतात माझी. 2 माझी आहेत, 2 माझ्या मिस्टरांची आणि त्यांची फर्स्ट मिसेस जी वारली त्यांची आहेत, आणि 2 ट्विन्स आमचे आहेत. पण मी त्या परिवाराला प्रेमाने बांधलं आहे आणि आम्ही खूप खुश आहेत. आणि दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यामुळे जर मला ही शिक्षा भेटते, जर दुसऱ्यांनी काय बोललं आहे त्या टेन्शनमध्ये जर माझे मिस्टर आज हे स्ट्रगल करत आहेत, तर ती शिक्षा माझ्या नवऱ्याला किंवा मला माझ्या परिवाराला नको आहे. ती त्यांना शिक्षा दे परमेश्वरा. माझ्या नवऱ्याला जसा होता ना तसा तू मला द्यायला हवा. खूप भांडली मी देवाशी. मी कधीच मागितलं नाही कधी देवाकडनं मला हे दे, मला ते दे, मला मुलं हवी आहेत किंवा काय मागितलं नाही. मला गरजच नाही लागली. परमेश्वराच्या पुढे फक्त मी जाऊन हात जोडला ना की देवानी मला ती गोष्ट दिली आहे. पण त्या दिवशी मी खूप भांडली. देवाला सांगितलं, जेवपर्यंत माझ्या मिस्टरांच्या सगळ्या नळ्या काढत नाहीत आणि ते तोंडाने जेवणार नाहीत ना, तोपर्यंत मी मात्र अन्नाचा कण तोंडात घालणार नाही. जर तुला न्यायचं असेल किंवा तुला जर काही वेडंवाकडं करायचं असेल त्यांच्यासोबत ना, तर दोघांसोबत कर. मग मी आणि माझी 6 मुलं, आमच्या 7 जणांची जिम्मेदारी तू घे. आणि तेव्हापासून मी काहीही खाल्लेलं नाही. 20 दिवस महामृत्युंजय मंत्राचा जाप केला. किती जाप झाले असतील मला माहिती नाही. 20 दिवसानंतर त्यांना सगळं काढलं, त्यांना खिचडी खायला घातली थोडीशी. आधी नारळ पाणी दिलं, 2 दिवसानंतर मग त्यांना खिचडी दिली. ती राहिलेली खिचडी मी फर्स्ट टाईम देवाला सांगितली, हे तुझ्या नावाने मी उपास सोडते. पण माझ्या मिस्टरांना पहिल्यासारखं तू करायचं. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये 7-8 दिवस ते ICUच्या बाहेर होते. 3-4 महिन्यामध्ये ते नॉर्मली व्यवस्थित चालायला लागले. 3 महिन्यानंतर फर्स्ट टाईम त्यांनी ड्राईव्ह केली. थोडीशी गाडी ठोकली, कोण बसायला तयार नव्हतं बाजूला गाडीच्या. मी म्हटलं मी आहे, चला आपण दोघं जाऊ, होईल ते होईल, दोघांचं होईल. थोडीशी घासली. नंतर त्याच्यानंतर महिनाभर गाडीने चालवली. तरी मी नेहमी म्हणायची चला होतं आयुष्यात, आणि पुन्हा ते नाही झालं पाहिजे म्हणून दारू नका पिऊ बोलते. पण त्यांना ती फिलिंग्स माझी कळत नाही किंवा कळते, पण परिस्थिती किंवा कसलं टेन्शन आहे, लोक काय बोलतात. माझं तर एकच म्हणणं आहे, आपण खुश आहे ना, आपण आपलं आयुष्य जगत राहायचं. आपण काही चुकीचं नाही करायचं. आपले कर्म आपल्याला नेहमी गुड किंवा बॅड आपल्या कर्मांनी भेटतं. आणि आपले कर्म चांगले ठेवा, आपले विचार चांगले ठेवा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. नक्कीच आपल्याला आयुष्यात कधीही कुठे कोण दगाफटका देऊ शकत नाही. त्यानंतर स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि आता तर मी कोणालाच घाबरत नाही. भोलेनाथ आहेत माझ्यासोबत, स्वामी आहेत माझ्यासोबत. एवढं सगळं सोबत असताना कशाला कोणाला घाबरायला पाहिजे. फक्त मी त्यांना एवढं सांगते, दारू नका पिऊ. सॉरी, तुम्हाला